थोडं मागे घ्या, अन्न येत नाही मागे. ओके दादा इकडे पुढे दादा. ओके थँक्यू. ओके थोडासा मला वाटतं बराच वेळ झाला सगळे थांबलेले आहे, अधिक वेळ घेणार नाही, पण जरा एकदा आवाज आला पाहिजे, बरोबर की नाही? जोरपर्यंत आवाज येतोय का? एकदा जोरात घोषणा द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, शिवसेना जिंदाबाद, महायुतीचा विजय असो. आता निवडून वाटते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदुलय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपल्या शहराचे मार्गदर्शक सन्माननीय रामदास भाई, आज खेड नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा महायुतीचे उमेदवार माधुताई त्यांचा उमेदवारी अर्ज नामनिर्देशन भरण्याकरिता उपस्थित शिवसेनेचे उपनेते दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय संजय कदम साहेब, शिवसेनेचे उपनेते चव्हाण साहेब, भाजपचे जिल्हा प्रमुख मोरेजी, शिवसेनेचे भाजपचे उपस्थित सर्व मान्यवर, शिवसेने जिल्हा प्रमुख शशीभाऊ असतील, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि प्रतिनिधी आणि विशेषतः ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती ही निवडणूक जिंकण्याचा आपण निश्चय केलेला आहे ते महायुतीचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, माफ करा सगळ्यांची नावं घेतली, वेळ वाचवतोय. आता आपल्याला रॅलीच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. मला वाटतं आज तो दिवस आलेला आहे. गेल्या 14 वर्षाचा वनवास 2011ला युतीचा म्हणजे शिवसेनेचा आणि एकत्र म्हणून आपण नगराध्यक्ष हा 2011ला तिथे जेव्हा 8 ते 11 बरोबर की नाही आपला नगराध्यक्ष होता, त्यानंतर 11 पासून ह्या वर्षापर्यंत आपला नगराध्यक्ष बसू शकणे हा 14 वर्षाचा वनवास आपण सगळ्यांनी आजच्या दिवसापासून निवडून काढायचा ह्या विषय विशेषतः खेडमध्ये युती होणार की नाही होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील मनापासून आभार मानून मी काल देखील चिपळूणला बोललोय की महाराष्ट्रामध्ये युती होत असताना आपल्या खेडमध्ये देखील निर्विवाद युती व्हावी यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला. मी त्यांच्या देखील आजच्या व्यासपीठाच्या निमित्ताने आभार मानतो. ही युती होणं ही काळाची गरज होती. आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी आपण एकत्र आहोत. अशा वेळेला खेड ह्या आपल्या दापोली मतदारसंघामध्ये राज्यमंत्रीपद असताना इथे जर का आपण युती करू शकलो नसतो करायची चुकीचा मेसेज संदेश गेला असतो. आणि म्हणून आपण मी त्याच वेळेला पुढाकार घेऊन सांगितलं की आपल्याला काही करून शेवटी लोकसभेच्या निवडणुका ह्या महायुतीमार्फत आपण जिंकल्या, विधानसभेच्या निवडणुका आपण महायुतीमार्फत जिंकल्या. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता कार्यकर्त्यांना आपण एकामेकांमध्ये संघर्ष करायला लावू नये. आपण दोन पावलं आपण मागे देखील येऊ, परंतु 100% युती झाली पाहिजे. आज मला खरोखर आनंद होतो सांगताना की आज युती मार्फत आपण हा उमेदवारी अर्ज आपण करतोय. आणि माझा विश्वास आहे की ज्या वेळेला 3 तारखेला निकाल लागेल त्यावेळेला खेडचा नगराध्यक्ष हा युतीचाच निवडून येणार हा माझा ठाम विश्वास आहे. तर जनता ही विकासाला साथ देईल. मागच्या 15 वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये काय घडलं मला त्यावरती बोलायचं नाहीये. थोडी जरा बंधनं पण आली आहेत आणि बोलण्यावरती आता बंधनं राहतील की सुट्टी मला माहिती नाही, परंतु बंधनं सध्या तरी आता बोलताना आहेत. परंतु 15 वर्ष आपल्या खेड नगर परिषद मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत त्या वेळेला आपण उघडकीस आणलेलं आहे. त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, परंतु आपल्या खेड नगर परिषदचं नाव सामान्य रामदास भाईंनी संबंध भारतापर्यंत योगी डेंटल कॉलेज असेल किंवा खेडचा विकास करून संबंध भारतापर्यंत पोहोचवलेला आहे. या नावाला अजून उच्चांक गाठण्यासाठी आपण सर्वांनी ही निवडणूक अगदी प्रचार करत असताना आपण सर्वांनी ह्या विकासाच्या मार्फत आपण ही निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं. दुसरं काय म्हणायचं नाही.
आरोप करणं हा माझा स्वभाव नाही, टीका करणं हा माझा स्वभाव नाही. परंतु कोणी अंगावरती आलं तर बाळासाहेबांनी सांगितलं अंगावरती आलं की शिंगावर घ्यायचं, त्याला देखील आपण अजिबात कमी पडणार नाही. आणि म्हणून येणारी ह्या सगळ्या निवडणुका मला कल्पना आहे की शेवटी अनेक जण इच्छुक आहेत, सगळ्यांना आपण तिकीट देऊ शकत नाही. परंतु सन्माननीय रामदासभाईंनी निर्णय घेत असताना देखील आपल्या सर्वांचा विचार 100% होईल. आज ज्याला आम्हाला न्याय देताना जसं संजय भाऊंनी सांगितलं की ज्या ज्या उमेदवारांना आम्हाला न्याय देता आला नाही 100% येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना योग्य त्या ठिकाणी त्यांची वडील होऊन त्यांना देखील न्याय द्यायचं काम हे युतीच्या मार्फत केलं जाईल हा विश्वास आपल्याला इथे देतोय. अधिक वेळ घेत नाही. आपण केलेली विकास कामं हाच आपला प्रचार आहे. अजून आपल्याला कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही, आपल्याला कुठल्याही अन्य प्रकारचा प्रचार करायची गरज नाही. विशेषतः इथली उपस्थिती बघता साधारणतः शहरामध्ये आपण असं म्हणतो की शहरामध्ये लोक काही रस्त्यावरती उतरत नाहीत, बाहेर पडत नाहीत, परंतु आजची इथली उपस्थिती बघता मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीचा निकाल हा आजच लागून गेलेला आहे हा माझा विश्वास आहे. आपण सर्वांनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतोय. आज सुरुवात आहे, येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण कुठल्याही पद्धतीचं गाफील न राहता आपण ही निवडणुकीमध्ये प्रचाराला आपण सामील व्हायचं. आणि शेवटी आज युती म्हणून आपली ही निवडणूक लढत असताना सगळ्या उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि जो आकडा संजय भाऊंनी तर सांगितलेला आपण जाहीरपणेच सांगितलेला आहे, मी अगदी जिल्ह्याच्या बैठकीमध्ये राज्याच्या बैठकीमध्ये देखील सांगितलेलं आहे की या वेळेला खेडमध्ये चमत्कार होईल. ज्यावेळेला रामदासभाई 20 वर्ष आंदोलन त्यावेळेला जसे 100% नगरसेवक हे युतीचे असायचे शिवसेनेचे असायचे तसं या निकालामध्ये ज्यावेळेला हा निकाल लागेल त्यावेळेला 20 नगरसेवक आणि 21 नगराध्यक्ष हे शिवसेनेचे आणि महायुतीचे असतील आणि भाजपचे आपले जे उमेदवार असतील 100% निवडून येतील माझा विश्वास आहे. अधिक वेळ घेत नाही. आपण सर्वांनी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद दिला. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. इथं थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.